नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। आज आपण महाराष्ट्रामधील असलेले प्रसिद्ध व प्रत्येक माणसाचे श्रद्धास्थान असलेले वर्धविनायक मंदिराच्या भेटीला जाणार आहोत। वर्धविनायक मंदिर हे मुंबईपासून 65 किलोमीटर व पुणेपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर खोपोलीमध्ये महड गावात आहे। वर्धविनायक मंदिर हे अष्टविनायकपैकी एक देवस्थान आहे। अष्टविनायकमध्ये चौथा गणपती म्हणून महडचा वर्धविनायक ओळखला जातो। वर्धविनायक मंदिर हे सकाळी 5 वाजता संध्याकाळी 10 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन मिळते। वर्धविनायक मंदिर हे समृद्धी व यश प्राप्ती व आपल्या असलेल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हजारो भाविके वर्धविनायक मंदिराला भेट देण्यासाठी येतात। संकष्टीला व गणेशोत्सवामध्ये हजारो भाविके वर्धविनायकाचे दर्शन करण्यासाठी येतात। वर्धविनायक मंदिराला जाताना आपल्याला रस्त्यावर मोठे मार्केट लागते। येथे आपण व इत्यादी गोष्टी घेऊ शकता। येथे आपल्याला गणेशाच्या पायावर डोके टेकवायला मिळते। अष्टविनायक मध्ये वर्धविनायक मंदिराला सर्वात जवळून दर्शन करण्यासाठी मिळते। वर्धविनायक मंदिर हे 1725 मध्ये कल्याणचे सुभेदार रामजी महादेव विवळकर यांनी येथे देऊळ बांधले व हे महड गाव ही त्यांनी इथेच वसवले। येथे असलेली मूर्ती स्वयंभू आहे। ही मूर्ती धोंडू पोंडकर यांना तलावात 1690 साली सापडली। मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन आहे। वर्धविनायक मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीत असलेले बांधकाम आहे। या मंदिराच्या बाजूला शिवशंकराची पिंड आहे। ही पिंड पुरातन काळातील आहे असे बोलले जाते। मंदिराच्या आतील गाभारा जुना आहे। वर्धविनायक मंदिराच्या चारही बाजूस 4 हत्तीचे मूर्ती आहे। 8 फुटाचे असलेल्या देवळाला 25 फूट उंचीचा कळस आहे। कळसाला सर्वात वरचा भाग सोन्याचा आहे। या मूर्तीच्या शेजारी असलेला दिवा सतत पेटवलेला असतो। हा दिवा 1892 सालापासून पेटता ठेवलेला आहे। रुक्मागण वनात जात असताना ऋषीची पत्नी मुकुंदा यांनी काही कारणामुळे रुक्मागण यांना श्राप दिला। तू कुष्ठरोगी होशील व असा श्राप दिला। या श्रापामुळे रुक्मानंद विद्रूप झाला। त्यामुळे तो दुःखी होऊन अरण्यात भटकंतीला गेला। त्यांना अरण्यात नारद मुनी मिळाले व त्यांनी कदंब नगरीत भ्रमण करण्यासाठी सांगितले। कदंब नगरीतील असलेल्या कदंब तीर्थावर स्नान करण्यासाठी सांगितले व तेथील असलेले चिंतामणी गणपतीचे आराधना करण्यास सांगितले व रुक्मागण राजांनी तेथे जाऊन चिंतामणी गणपतीची आराधना केली। त्यामुळे रुक्मागण रोगमुक्त झाला। त्यांनी गणेशाला प्रसन्न करण्यासाठी घोर तपस्या केली। त्यांच्यावर श्री गणेश प्रसन्न झाले। रुक्मागण यांनी वरदान म्हणून याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण करा असे वरदान मागितले। भगवान श्री गणेशांनी रुक्मागण यांची इच्छा पूर्ण केली। याच वनात राहून लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वर्धविनायक गणपतीचे रूप धारण केले। या ठिकाणी पुरातन काळात असलेली मूर्ती आपल्याला पाहण्यास मिळते। मंदिराच्या बाजूला पाण्याचे तळे आहे। येथे गणपती विसर्जनाला भाविके विसर्जनासाठी येतात।
आपल्याला येथे अष्टविनायकाचा संपूर्ण नकाशा दिलेला आहे। वर्धविनायक मंदिर ट्रस्ट द्वारा येथे अन्नदान छत्र आहे व स्वयंपाकगृह आहे। मंदिराच्या मागच्या बाजूला धर्मशाळा आहे। धर्मशाळेच्या बाजूला आपल्याला दत्त मंदिर दिसते। हे मंदिर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत बंद असते। दत्त मंदिराच्या आतील भागात व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे। वर्धविनायक मंदिरातील आजूबाजूला असलेले वातावरण खूप प्रसन्न होते। हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे। आपण लोणावळा परिसरामध्ये आलात तर एकदा जरी वर्धविनायक मंदिराचे दर्शन करण्यासाठी जरूर या। आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत जय शिवराय।